मन देखील खूप उंचावलीत आणि या महाराष्ट्राची शान देखील आज आपल्याला अलिबागमध्ये पाहायला मिळेल। तर वळूया या मैदानावरती जिथे मात्र वाघिलीवाडा विपक्ष वरचेवले या दोन संघांमध्ये मोठा सामना, मोठी फाईट पाहायला मिळते। गोलंदाज तयार आहे सूरज पाटील। संगम घरात यावेळी आपली आक्रमकता सिद्ध करायला सुरुवात करतोय। पहिल्या चेंडूवरती हाकार माजवला, चेंडू जातोय आउट ऑफ दी पार, वन बाउन्स चौकार। अग्री कोल्ह्यांची दैवता आई एकविरा माऊली आणि एकविरा माऊलीच्या आशीर्वादानं आज आपण सामन्याचा आनंद घेत असताना या मैदानावरती मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसला, चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन बसला आणि फलंदाज होईल संगम घरात झेलबाद। थँक्यू डीजे प्रसादजी भोईर सरांच्या शब्दात सांगायचं झालं तर एक डाव तुझा तर एक डाव माझा। पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती यशस्वीरित्या माघारी परतवलाय यावेळी फलंदाज संगम घरत। याला नवीन फलंदाज आपण पाहतोय समीर घरत, ऑन स्ट्राईक असेल सुमित घरत ज्याने एकही चेंडू अद्याप खेळला नाहीये, परंतु संगम घरत ज्या अर्थी माघारी परतल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी येऊन ठेपली आहे, मी तरी म्हणेन सुमित घरत आणि समीर घरत या दोन खेळाडूंवरती। उर्ध विकेट, अतिशय चांगला चेंडू। द टेनिस क्रिकेट ऑफ द लेजंड अर्थातच जीवन गावंड यष्टीरक्षकाची भूमिका बजावत असताना त्यानंतर लालचंदजी गावंड असतील, नक्कीच वाघिलवाड्याचं नेतृत्व आणि भविष्याला चालना देत असताना यावेळी क्रिकेट क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। अतिशय चांगला फटका, यावेळी पायाची बोटं टेचणारा चेंडू पूर्णपणे शॉर्ट मिड विकेटमध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न आणि तेवढी चांगली फेक देखील पाहायला मिळाली। एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि एका धावेने आपण पाहतोय संघाचं धावफलकावरती धावा लागल्यात 4 धावा, माफी असे 5 धावा धावफलकावरती लागल्यात। एक गड्याच्या मोबदल्यात चांगली सुरुवात करून दिली होती, परंतु थोडंसं अपयश प्राप्त झालं। ज्या अर्थी मागील सामन्याचा विचार केला तो मोठी धावसंख्या उभी करण्यामध्ये यशस्वी ठरला होता, तो म्हणजे वरचेवले संघ। झेल उडालाय आणि तत्पर घेतलेला झेल, यावेळी फलंदाज होईल दुसरा झेलबाद। दुसरा धक्का, दुसरा हादरा यावेळी वरचे ओले संघाला बसत असताना फलंदाज आपण पाहिलात समीर घरत झेलबाद झाल्यानंतर नवीन फलंदाज यावेळी मैदानावरती उदय घरत फलंदाज झाला। ज्या अर्थी मागच्या सामन्याचा हिरो न म्हणता ज्याने सोडलेले 2 झेल नक्कीच खूप काही सांगून गेले असते, परंतु तसं काही पाहायला मिळालं नाहीये। आपल्या नाण्याची बाजू खणखणीत वाजवत असताना वरचेवले संघानं विजय प्राप्त केला आणि याच विजयाचे शिलेदार आता मात्र वाघिलवाडा संघाविरुद्ध लढत देत असताना अतिशय चांगला चेंडू यावेळी फेकण्याचा प्रयत्न केला जातोय। चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला, निर्धाव चेंडूची सांगता होत्या। चेंडूचा टप्पा पडल्यानंतर पूर्णपणे उचली दिलेला चेंडू आपण पाहिला। सूरज पाटील गोलंदाजी करतोय, अतिशय चांगली गोलंदाजी आणि ते पहिल्या षटकाची सांगता होत असताना 30 सर्कल प्रतिबंध इथे हटलं जाईल। दूरवर क्षेत्ररक्षणाची विवरचना इथे आखली जाईल। 3 षटकं या पूर्वार्धातील बाकी असतील, 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल। नक्कीच विनोद, 18 चेंडूमध्ये आपण सरासरीचा विचार केला तर प्रति षटक 15 ते 20 धावांची सरासरी ठेवणं फार गरजेचं आहे, कारण तेवढ्याच ताकदीनं आज खेळ करत असणारा KDH वाघिलवाडा संघ देखील आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिला, कारण वरचेवले संघ जरी दुपारच्या सत्रामध्ये खेळत असला तरी देखील वाघिलीवाडा संघाला कोण विसरेल, कारण भागेश सुरतेने लगावलेल्या तब्बल 17 चेंडूमध्ये 63 धावा आजच्या दिवसामध्ये नक्कीच भागेश सुरतेचं नाव या मैदानावरती प्रत्येक प्रेक्षकाच्या मुखात आपल्याला पाहायला मिळतं। परंतु शेवटचा सामना आजच्या दिवसातील आपण पाहतोय वाघिलीवाडा विपक्ष वरचेवले
पहिला षटकाचा खेळ इथे संपलाय. 5 धावा आल्यात, 2 सफलता यशस्वीरित्या सूरज पाटील याने प्राप्त केल्यात. ते दुसरा गोलंदाज कोण असेल? लेजंड ऑफ द क्रिकेट अर्थातच जीवन गावण वैयक्तिक कोट्यातील पहिलं, संघतर्फे दुसरं षटक. गती परिवर्तन पाहायला मिळतं. पहिला चेंडू यावेळी हाताळत असताना उजवीष्टी सोडून जाणार चेंडू अतिदक्ष पंच आपण पाहतोय. उरण क्रिकेट पंच असोसिएशन कमिटीच्या माध्यमातून व्यावसायिक दर्जाची पंचगिरी आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. अध्यक्ष प्रशांतजी माळी सर यांचा इशारा आला की अवांतर चेंडू, अवांतर स्वरूपाची धाव यावेळी संघाच्या खात्यामध्ये आपल्याला वाढत असताना देखील पाहायला मिळेल. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या धावफलकावरती लागल्यात 6 धावा. 2 गडी बाद 6 धावा. थोडीशी खराब फलंदाजी या ठिकाणी वरचेवले संघाची पाहायला मिळते. तेवढीच ताकदीची गोलंदाजी देखील केडेज वाघिलवाडा संघाची होत असताना यावेळी चेंडू आपण पाहिलात डीप कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षण तैनात असेल, परंतु तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण आणि तेवढीच सुरेख फेकी पाहायला मिळते. या चेंडूवरती मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव आणि एका धावेने संघाचा धावफलक आपण पाहतोय 7 धावा. संत आणि शांत सुरुवात यावेळी मैदानावरती. मी म्हटलं होतं की प्रेक्षकांची गर्दी नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला वाढत असताना पाहायला मिळेल आणि तशीच तुडुंब गर्दी आज या मैदानावरती पाहायला मिळत्या. जरी जगभरात कोरोनाचं सावट असलं तरी आता मात्र प्रेक्षक वर्ग आणि या जगातील प्रत्येक व्यक्ती कोरोना सोबत जगायला शिकला आणि तेच आज मैदानावरती पाहायला मिळतं. गोलंदाज तयार आहे, राऊंड विकेट. पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती. 4 ते 1 सिंगल आल्यानंतर बॅक टू बॅक नाही म्हणता येणार, परंतु एका सिंगलच्या अभावी आपण 2 अवांतर चेंडू इथे फेकले जात आहेत. गोलंदाज जीवन गावण यांच्या माध्यमातून वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक हाताळण्यासाठी आल्यात. खूप वर्षाचा अनुभव आहे आणि बरेच खेळाडू आपल्या कारकिर्दीमध्ये घडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अतिशय चांगला चेंडू, हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलं होतं. यावेळी चेंडू आपण पडला. चेंडू पडल्यानंतर थोडासा उचली देण्यात यशस्वी झाला गोलंदाज आणि निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळत्या. पूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. फुल टॉस होता, मात्र इथे थोडासा चुकतोय फलंदाज. कोणत्याही प्रकारचा मोठा संपर्क पाहायला मिळत नाहीये. यावेळी चेंडू आपण पाहिला तर फाईन रिजनमध्ये चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न, त्या चेंडूवरती मिळते 1 धाव. एका धावेवरती जास्त प्रभुत्व या ठिकाणी पाहायला मिळतं. कारण आजच्या दिवसातील आपण लो स्कोरिंगचा सामना देखील पाहिलात. तब्बल 23 धावांचा सामना आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला. तदनंतर आपण पहिल्या दिवसामध्ये 84 धावांचा सामना देखील या ठिकाणी पाहिला. आउट ऑफ दी ऑफ स्टंप यावेळेला पुन्हा एकदा अवांतर स्वरूपाच्या धावा यावेळी संघाच्या खात्यामध्ये वाढत असताना आपल्याला पाहतोय. पहिलं दशक अर्थात 10 धावा धावपटलावरती लागल्यात विनोदजी. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. सामना 4 षटकांचा असेल. बराचसा अनुभव आहे, परंतु इथे मात्र समोर उभा असेल फलंदाज उदय घरत आणि सुमित घरत असे 2 खेळाडू खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती. कॉफी फेस्ट इथे होत असताना जीवन गावण यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. वारंवार खराब चेंडू फेकले जात आहेत. आत्तापर्यंत 4 अवांतर चेंडू या गोलंदाजीमध्ये जीवन गावण यांनी फेकलेत. कुठेतरी थोडीशी रणनीती बदलावी लागेल मी तरी म्हणेन, कारण धावसंख्येला जर आळा घालायचा असेल तर गोलंदाजी ही अचूक टप्प्यावर करणं फार गरजेचं असतं आणि तशी गोलंदाजी होईल का यावेळी वाघिलवाडा संघाचे गोलंदाज अर्थात जीवन गावण. कारण सूरज याचा विचार केला तर 5 धावा अतिशय चांगलं षटक फेकलं, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये पहिलं षटक हाताळण्यासाठी आला होता आणि 5 धावांचं षटक फेकत असताना इथे मात्र गती परिवर्तन. चेंडू फेकण्याचा प्रयत्न, परंतु इथे फसला जातोय फलंदाज. अचूक झेल टिपला जाईल. फलंदाज होतोय झेलबाद. आता मात्र थोडासा स्पिनअप चेंडू पाहायला मिळतोय, ज्या अर्थी चेंडू पडल्यानंतर उजव्या यष्टीच्या बाहेर निघणारा चेंडू आपण पाहिलात, परंतु चेंडू इथे खेळून काढण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका, परंतु मोठा फटका त्या बॅटमधून आला नाही आहे.
क्षेत्ररक्षक अचूक झेल टिपतोय आणि फलंदाज होतो झेलबाद. यावेळी तिसरा हादरा वरच्या ओले संघाला आपण पाहतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपटलावरती लागल्यात 11 धावा. नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानावरती अक्षय भगत 5व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी आलाय. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. संत आणि शांत यावेळी सामना पाहायला मिळतोय. खरं अंतिम सामना पनवेल तालुक्यातील दोन्ही संघ एकमेकांचे नक्कीच डावपेच माहीत असणारे संघ असतील, परंतु तुलनात्मक विचार केला तर तेवढ्याच ताकदीनं आज ज्यांचा खेळ सातत्यानं मैदानी खेळ आपण पाहतोय, असा खेळ या ठिकाणी होईल का? नक्कीच प्रेक्षक वर्ग देखील या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलाय. प्रेक्षक वर्गाचं देखील आपण स्वागत करूया आणि जाऊया मैदानावरती. यावेळी आउट ऑफ द ऑफ स्टंप पुन्हा एकदा अवांतर चेंडू. यावेळी वारंवार खराब चेंडू फेकले जातात आणि अवांतर स्वरूपाचे जास्तीत जास्त धावा या ठिकाणी या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. 12 धावा धावपटलावरती लागल्यात. 3 गडी जरी तंबूच्या आश्रयाला गेले असले तरी एक साजेचा स्कोर उभा करण्यामध्ये यशस्वी ठरेल का वरचे ओले संघ? गोलंदाज तयार आहे. राईट आर्म राऊंड विकेट. अतिशय चांगला चेंडू. पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती पाहायला मिळते. खराब आणि वारंवार खराब इथे चेंडू फेकले जात आहेत. आत्तापर्यंत जीवन गावण्यांचा विचार केला तर 6 चेंडू खराब फेकलेत विनोदजी. 6 चेंडू आत्तापर्यंत खराब फेकलेत. आपण पाहतोय मंचावरती उपस्थित मान्यवर या सामन्याचा आनंद घेत आहेत, तर मान्यवरांचं देखील आपण स्वागत करूया. त्यानंतर आजचा दिवस म्हटला तर आजच्या दिवसामध्ये सुपर 4चा सामना देखील आपण पाहिला. त्या सामन्यामध्ये रॉयल म्हणजे राजा आणि राजासारखं जगणं नक्कीच त्यांना मान्य असतं आणि तेच रॉयल उल्वे संघानं बाजी मारली आहे मेगा फायनलचा सामना ते उद्याच्या दिवसामध्ये खेळतील. परंतु आजचा दिवस आणि आठ संघ, या 8 संघांना आज प्राधान्य देण्यात आलं होतं. यावेळी चेंडू आपण पाहतोय डीप कव्हर आणि डीप पॉइंटच्या मधून खेळून काढला जाईल. चेंडू जाईल आउट ऑफ दी पार. खूप वेळानंतर आलेला मोठा षटकार. थँक्यू डीजे. आता मात्र लय सापडलेली दिसते यावेळी वरचे ओले संघाला, कारण ज्या अर्थी चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न होता जीवन गावंड यांचा, परंतु पूर्णपणे फलंदाजाने हेरल्या आणि या पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढल्या. सीमारेषा बाहेर खणखणीत आलेला षटकार. या षटकारानं धावसंख्येचा विचार केला तर 19 धावा धावपटलावरती लागल्यात. अक्षय भगत आता आक्रमकता सिद्ध करतोय. 6 धावांनी वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली 19 धावा. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. यावेळी झेल होईल का? डीप कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण तैनात होता. चित्त्याच्या चपलाईने चेंडूवरती धावत आला आणि अचूक झेल टिपला जातोय. फलंदाज होतोय झेलबाद. थँक्यू डीजे. 2 षटकांचा खेळ इथे संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण संघाची धावसंख्या धावपटलावरती पाहतोय. 5 गडी बाद, माफी असावी 4 गडी बाद, 19 धावा धावपटलावरती लागल्यात. सरासरीचा विचार केला तर आतापर्यंत 9.50 धावांची सरासरी इथे राखली जाते. प्रति षटक 9.50 सरासरी इथे राखत असताना 2 षटकांचा खेळ संपला. षटकांचं विश्लेषण आपण पाहिलं तर सूरज पाटील पहिलं षटक हाताळलं होतं 5 धावांचं. तदनंतर दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये 1 षटकार. तदनंतर अवांतर धावसंख्येचा विचार करत असता तब्बल 14 धावा या वरच्या ओले संघाला बहाल केल्या गेल्या. जीवनजी गावण गोलंदाज होते. तदनंतर तिसरं षटक संघनायक कोणावरती विश्वास दाखवतोय, संघनायक कोणाला पाचारण करतोय हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असेल. तर गोलंदाजाला यावेळी दर्शन पाटील वैयक्तिक पहिलंच संघातर्फे तिसरं षटक हाताळण्यासाठी आला. तर नक्कीच मित्रांनो आजच्या दिवसाचा विचार केला तर आज ही स्पर्धा वर्ष दुसरे आणि पर्व दुसऱ्या पर्वामध्ये पदार्पण करत असताना
आज तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील शेवटचा सामना या ठिकाणी खेळला जातोय. मडवी 11 जासई आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. अक्रॉस द लाईन इथे स्वतःची जागा निर्माण केली आहे. चेंडू लॉग लेग रिजन मध्ये स्क्वेअर लेग क्षेत्र या ठिकाणी क्लिअर केलं जात आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. हा आलेला खणखणीत चौकार. अतिशय देखणा फटका इथे पाहायला मिळाला. चौकार लागवला. इथे चौकाराची चपराट लागवली जाते पहिल्या चेंडूवरती. दर्शन पाटील वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघातर्फे तिसरं षटक हाताळण्यासाठी आला, परंतु विक्रम घरात यावेळी 6व्या क्रमांकावरती आल्यानंतर ऑन स्ट्राईक पहिल्या चेंडूवरती चौकार लगावतोय. चौकारानं आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय. संघाची धावसंख्या धावपटलावरती लागल्या तब्बल 4 गडी बाद 23 धावा. चार गडी बाद 23 धावा धावपटलावरती लागल्यात. दुर्वर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर लॉंग ऑन क्षेत्र, त्यानंतर मिड विकेट, डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण तैनात केला गेला आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला देखील क्षेत्ररक्षण या ठिकाणी तैनात केला गेला आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर लॉंग लेग रिजनमध्ये देखील क्षेत्ररक्षण तैनात केला गेला. त्यानंतर मिड ऑफ क्षेत्र असेल, लॉंग ऑफ क्षेत्र असेल, असं क्षेत्ररक्षणाची विवरचना आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर शॉर्ट पॉईंट असेल, शॉर्ट कव्हर असेल, फर्स्ट स्लिप, त्यानंतर शॉर्ट लॉंग स्टॉपमध्ये देखील क्षेत्ररक्षण तैनात केला गेला. अशी क्षेत्ररक्षणाची विवरचना या ठिकाणी आखली गेली आहे वाघेलवाडा संघाच्या माध्यमातून. तर वरचेवले संघासाठी या सेट टार्गेट उभा करण्याचा प्रयत्न विक्रम घरत याचा पाहायला मिळतोय. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच राजेंद्र घरत सरांचा इशारा आला की चेंडू खराब आहे. अवंतर स्वरूपाची धाव यावेळी संघाच्या खात्यामध्ये वाढली जाते. संघाची धावसंख्या 24 धावा विनोदची धावपलकावरती लागल्यात. गोलंदाज आपण पाहतोय दर्शन पाटील अतिशय वेगावरती स्वार झालाय गोलंदाज. ज्या अर्थी पहिल्या चेंडूवरती जरी चौकार आला असला तरी देखील दुसरा चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यशस्वी झाला. परंतु गोलंदाज यावेळी आपण पाहतोय ओव्हर द विकेट. यावेळी चेंडूला दिशा दिली जाते. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षण चेंडू उचलणारा फेकणार तोवर पूर्ण केली जाते एक धाव आणि एका धावेचं रूपांतर आपण पाहतोय. वैयक्तिक 3 चेंडू इथे फेस केलेत आणि 5 धावांचं योगदान देत असताना संघाची धावसंख्या आपण पाहतो. संघाची धावसंख्या 25 धावा. संत आणि शांत सुरुवात. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 40 ते 50 धावांचा सेट टार्गेट इथे उभा करावा लागेल. यावेळचा चेंडू आपण पाहिला तर क्षेत्ररक्षण तैनात असेल. सूरज पाटील चेंडू आडून फेकणार तोवर एक धाव पूर्ण केली जाते. 6व्या क्रमांकावरती आला आहे विक्रम घरत. त्यानंतर आपण पाहिला तर सलामीसाठी आला होता सुमित घरत. अजूनही खेळपट्टीवरती तैनात असेल. एखादा मोठा फटका इथे लगावला जाईल का? अतिशय चांगला चेंडू फेकला जातो. पूर्णपणे वेग या ठिकाणी गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता यावेळी होत असताना पाहायला मिळते. अध्यक्ष पंचायत या सामन्यासाठी प्रशांत माले सर असतील, त्यानंतर राजेंद्र घरत सर असतील, संदीपजी पाटील सर असतील आणि आजच्या दिवसामध्ये नक्कीच अचूक निर्णयावरती तटीबंद असलेले पंच आपण व्यावसायिक पंच म्हणून या पंचांकडे पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता होत्या आणि इथे मात्र षटक संपलाय. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या अभावी इथे धावसंख्या धावपटलावरती लागल्या 26 धावा. आता मात्र शेवटचं षटक असेल या पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिलात. KDH वाघेलवाडा विपक्ष वरचेवले या 2 संघांमध्ये चालू सामन्याचा विचार केला तर नाणेफेकीचा कौल KDH वाघेलवाडा संघाने जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. तर विनंती असेल चला स्पीडअप करा, थोडंसं क्षेत्ररक्षण लवकर सजवा कारण वेल प्रतिबंध असेल आपल्यासाठी. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी कितपत योग्य आहे हे देखील पाहणं नक्कीच गरजेचं आहे कारण उत्तरार्धामध्ये आपल्या वाटेला आलेली फलंदाजी कशा पद्धतीने केली जाईल, धावसंख्येचा सेट टार्गेट असेल का हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे. शेवटचा गोलंदाज अर्थात चौथा गोलंदाज भागेश सुरते. 4 षटकांचा सामना आहे. दुर्वर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. समोर उभा असेल फलंदाज सुमित घरात. सलामीसाठी मैदानावरती आला परंतु यावेळी टॉप एज पाहायला मिळते. चेंडू अडवला जाईल फर्स्ट स्लिपमध्ये
तोवर घेतली जाते एक धाव आणि एका धावेचं रूपांतर आपण पाहतोय. धावसंख्या धावपटलावरती लागल्या आहेत 27 धावा धावपटलावरती लागल्या आहेत. 27 धावा पाहायला मिळत आहेत. एखादा मोठा फटका धावसंख्येला आकार देईल का की गोलंदाज भागेश सुरते जो आजचा हिरो ठरलाय तो हिरो आपली छाप या ठिकाणी सोडेल का? मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न अचूक झेल घेतला जातोय आणि फलंदाज होतोय झेलबाद. थँक्यू डीजे. थोडीशी दुखापत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते परंतु काही हरकत नाही आहे. अचूक झेल टिपला गेला आणि फलंदाज आपण पाहिला झेलबाद. 100% एफर्ट अर्थातच 100% प्रयत्न आणि प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं. तेच प्रयत्नात यशस्वी झालाय तेथील क्षेत्ररक्षण. थोडीशी जरी दुखापत झाली असली तरी नसानसात भरलेलं क्रिकेट आपल्याला मैदानी खेळामध्ये पाहायला मिळतं आणि क्रिकेटचा खेळ म्हटलं तर नक्कीच प्रत्येकजण या क्रिकेट खेळासाठी वेडा झाला. कारण 11 प्लेइंग 11मध्ये आपला नंबर लागेल का असा देखील प्रत्येक खेळाडूला प्रश्न पडलेला असतो. कारण आपल्या गावचा जर एक संघ असेल आणि त्या एका संघामध्ये आपली जर जागा निर्माण करायची असेल तर नक्कीच आपला खेळ हा महत्त्वपूर्ण होणं फार गरजेचं असतं. आणि तसाच खेळ आज तेथील खेळाडूच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. अचूक झेल टिपला तेथील क्षेत्ररक्षकानं ऋतिक गावंड. नक्कीच मित्रांनो ऋतिक गावंड सातत्यानं 100% एफर्ट अर्थ 100% योगदान देण्याचं काम आपल्या संघासाठी देताना पाहायला मिळतं आहे. आणि नक्कीच ते नसानसात असलं पाहिजे. कारण मित्रांनो ज्याने क्रिकेटला आयुष्य दिलं आणि आयुष्य देत असताना या KDH वाघेलवाडा संघाला भविष्य दिलं आणि तेच भविष्य आज मैदानावरती झेल टिपतंय. अर्थातच लालचंद गावंड यांचा सुपुत्र ऋतिक गावंड टिपतोय अचूक झेल. हे होतं मित्रांनो भविष्य आणि हे होतं क्रिकेटचं आयुष्य. गोलंदाज करतोय भागेश सुरते. अतिशय चांगली गोलंदाजी ज्या अर्थी पहिल्या चेंडूवरती सिंगल त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक सफलता. आता मात्र वरचेवले संघाची धावसंख्या पाहिली तर 27 धावा. पुढे सस्तावून खेळण्याचा प्रयत्न इथे पाहिलात. एक धाव चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज होतोय धाव बाद. संधी मिळेल डीजे मास्टर. अशी पंढरी पंढरी अशी पंढरी पंढरी गवी पुरायाची नगरी नगरी गवी पुरायाची नगरी नगरी ग आता गेलो मी पंढरीला ग आता गेलो मी पंढरीला ग वारी बिले बरी. थँक्यू डीजे. इथे मात्र धावबाद फलंदाज आपण पाहतोय. सुमित घरत स्वतःवरती नाराजी इथे व्यक्त केली जाते. नवीन फलंदाज आपण मैदानावरती पाहतोय. विश्वजित घरात सातत्याने खूप मोठं नाव आपण विश्वजित ऐकत आलोय परंतु इथे वरचेवले संघाचं नेतृत्व करण्यासाठी फलंदाजीसाठी आलाय विश्वजित. मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न. संध्याकाळचा सावट पडले की काय यावेळी वरचेवले संघावरती फलंदाज होतोय झेलबाद. गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली आणि बाजार गेला नंबर कोणी जरा जपून दांडा धर कोणी जरा जपून दांडा धर कोणी जरा जपून दांडा धर. डीजे आता मात्र डीजे मास्टर देखील थोडासा गरम व्हायला सुरुवात झाली आहे. कारण संध्याकाळचं क्षेत्र आहे. संध्याकाळचं वातावरण या ठिकाणी दमट वातावरण निर्माण होत चाललं आहे आणि डीजे मास्टर आता मात्र गरम होत चालला आहे. धावसंख्येचा विचार केला तर 27 धावांवरती आता मात्र 7 गडी तंबूच्या आश्रयाला गेलेत. नवीन फलंदाज प्रताप. अतिशय चांगला चेंडू यावेळी फेकण्याचा प्रयत्न आपण पाहिला. आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच प्रशांत माली सरांचा इशारा आला की अवांतर चेंडू या ठिकाणी फेकला जातोय आणि अवांतर स्वरूपाची धाव संघाच्या खात्यामध्ये 28 धावा धावफलकावरती लागल्यात. आतापर्यंत आपण विनोद पाहिलं तर 8 अवांतर चेंडू फेकले जात आहेत. 8 अवांतर चेंडूंचा अपवाद वगळता संघाचे धावसंख्येचा विचार केला आतापर्यंत 20 धावा असत्या परंतु इथे मात्र आता
या चेंडूवरती 2 धावा मिळत आहेत आणि धावसंख्या आपण पाहतोय 30 धावा. तिसरं दशक धावपटलावरती लागल्या आणि षटकाचा विचार केला तर आतापर्यंत शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे आणि अंतिम चेंडूवरती किती धावांनी निरोप दिला जाईल गोलंदाज भागेश सुरतेला हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे की भागेश सुरते वर्चस्व गाजवतो या चेंडूवरती आहे. परंतु इथे मात्र निकाल दिलाय शेवटच्या चेंडूचा 6 धावांनी हा आलेला खणखणीत आणि दणदणीत या मंचाला सलामी देत असताना षटकार. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी टीवी को डरने का नहीं. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी टीवी को डरने का नहीं. वो बुलंदी है वो बुलंदी है मगर जाने का नहीं. वो बुलंदी है मगर जाने का नहीं. थँक्यू डीजे, थँक्यू व्हेरी मच. इथे मात्र धावसंख्येचा आपण विचार केला तर 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांचा इथे खेळ संपल्यानंतर आपण धावसंख्येचा विचार करतोय. धावसंख्या 36 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावपटलावरती लागल्यात. इथे मात्र पूर्वार्धाचा खेळ देखील संपला. विनोदजी आपण पाहिलात तर पूर्वार्धामध्ये 36 धावा धावपटलावरती लागल्यात आणि 37 धावांचं उद्दिष्ट. बघा मित्रांनो, क्रिकेटची शिस्त मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. शिस्तबद्ध क्रिकेट काय असतं याची उणीव भासून देणारं हे चित्र मैदानावरती पाहायला मिळतं. KDH वाघिलवाडा संघ नक्कीच सातत्याने 100% एफोर्ट देत असतं आणि तोच एफोर्ट अर्थातच योगदान आपल्याला या स्पर्धेसाठी देत असताना योगदान दिलं आज आमच्या समवेत साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून देखील अतिशय चांगला कव्हरेज आपल्याला पाहायला मिळालं. तदनंतर अतिदक्ष पंच असतील, या पंचांच्या निर्णयाचं देखील आम्ही स्वागत करतो. तदनंतर आजच्या दिवसामध्ये आम्हाला या ठिकाणी संधी प्राप्त करून दिली असे आमचे गुरुवर्य आत्माराम म्हात्रे सर असतील, त्यानंतर विपुलजी पाटील असतील, उरण समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष प्रसादजी भोईर सर असतील, त्यानंतर सूरज पाटील असतील, यांचा मी नक्कीच आभार व्यक्त करतोय. आज या स्पर्धेच्या माध्यमातून मडवी 11 जासे या संघानं नक्कीच माझ्यासारख्या हुतकुरू आणि नवोदित समालोचकाला या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी प्राप्त करून दिली आणि आज माझं मनोबल वाढवण्याचं काम ज्या क्षेत्रातील दिग्गज मान्यवर असतील, त्यानंतर दिग्गज समालोचन असतील आणि दिग्गज प्रेक्षक वर्गांना देखील धन्यवाद देतो आणि मी आज इथे थांबतो. याच्या पुढचा आवाज असेल या उत्तरार्धाचा प्रसाद भोईर यांचा. तोवर जय महाराष्ट्र. धन्यवाद. भवानीचे उपकार गाजली शिवाची तलवार. पार भवानीचे उपकार. थँक्यू डीजे मास्टर. आपण पाहताय मडवी 11 क्रिकेट क्लब जासई आयोजित ग्रामीण स्तरावरील टेनिस बॉल क्रिकेटची ही ऐश्वर्य संपन्न स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी आजच्या दिवशी अर्थात या स्पर्धेच्या 3ऱ्या दिवशी पूर्ण दिवसभर वेळेच्या पाबंदात आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये वेळेवरती उपस्थित राहून या स्पर्धेमध्ये समालोचक ही भूमिका यशस्वीपणे पार पाडणारे आमचे उरण समालोचक असोसिएशनचे एक दर्जेदार समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे अर्थात गावठाणवरून जे बिलॉंग करतात विराजजी मडवी यांचा विशेष सन्मान केला जात आहे आणि तो त्यांनी स्वीकारावा. मित्रो, समालोचकाचं समालोचन आवडलं असेल तर विराज मडवीसाठी जोरदार टाळ्या द्यायच्या आहेत. विराज मडवी यांचा विशेष सन्मान केला जात आहे. आपण स्क्रीनवर पाहतोय या स्पर्धेचे मुख्य आयोजक नितीनजी मडवी यांच्या शुभ हस्ते विराज मडवी यांचा विशेष सन्मान होत असताना आपण पाहताय. वस्त्रालंकार, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह दिलं जात आहे आणि या स्पर्धेमध्ये विराज मडवी यांना निरोप दिला जाते. भविष्यातील कारकिर्दीसाठी विराज यांना खूप खूप शुभेच्छा देऊन आपण जाऊया पुन्हा एकदा आजच्या दिवसातील शेवटचा सामना आणि शेवटच्या सामन्यातील शेवटचं सत्र. आवाज असेल प्रसाद भोईर यांचा. धन्यवाद.
आज या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय बक्षिसास पात्र ठरणारा सामना असेल. पहिला चेंडू, पहिला गोलंदाज रोहित. बागेश सुरते स्ट्रोक लगावतायत आणि तेवढंच देखणं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. अगदी जबरदस्त क्षेत्ररक्षक सुमितच्या माध्यमातून पहिला फलंदाज झेलबाद. DJ संतोष. आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं ते साध्य करून दाखवणं. आज दोन्ही संघाच्या दृष्टीने तेच आहे. जे तुमच्याशी होणार नाही, जो तुमचा संघ जिंकू शकत नाही, हे जेव्हा तुमची प्रतिस्पर्धी संघाला वाटत असतं, तुमच्या प्रतिस्पर्ध्याला वाटत असतं, तेव्हा ते साध्य करून दाखवणं हेच खऱ्या अर्थानं आयुष्यातील सर्वात मोठा आनंद देणारा क्षण कोणत्या संघाच्या वाट्याला येणार. यासाठी 37 धावा होईपर्यंत 4 षटकांचा सामना, अर्थात 23 चेंडूंचा आत्तापासून पुढचा खेळ पाहावा लागेल. रोहित. सूरजचा हा चेंडू जबरदस्त फटका आहे. चेंडू अगदी डीप पॉईंटकडे जाताना दिसतोय. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. तोपर्यंत इथे मात्र सूरज आणि जीवन गावण पूर्ण करतायत. 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. धोका संभवलाय. इथे मात्र नजरअटी आणि दुर्घटना घटी. विकेट नंबर 2. दुसरा फलंदाज आत्मघातकी धाव घेत असताना जीवन गावण धावबाद. DJ संतोष. सामना जेवढा सोपा वाटतोय तेवढा सोपा नक्कीच नाही आहे. कारण अजनबी ओवळेसारख्या संघासमोर 68 धावांची लयलूट करणारा हा संघ आणि त्याच अजनबी ओवळे संघाच्या आक्रमक फलंदाजीला रोखण्यासाठी गोलंदाजांचा तोफखाना वापरणं हाच तो संघ आहे. आणि या संघासमोर KDH वाघिलीवाडाला आत्ता मात्र खऱ्या अर्थानं आपली परीक्षा देण्याची वेळ आली आहे. 34 धावांची गरज असेल. रोहित घरत प्रभावित केलं या गोलंदाजानं. स्ट्रायकर असणारा न्यू कॅन्डिडेट प्रतीक सुरते हा सुद्धा एक दर्जेदार खेळाडू आहे. KDH वाघिलीवाडा टेनिस क्रिकेटमधील एक मोठा खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे. पण या मैदानामध्ये कशी कामगिरी होणार हे पाहावं लागेल. जबरदस्त फटका. डीप स्क्वेअर लेग फ्लाय टेल स्ट्रोक 1 बाउन्स 4 रन्स. भल्या भल्याची वाटमी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली. भल्या भल्याची वाटमी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली. भल्या भल्याची वाटमी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली. भल्या भल्याची वाटमी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली. भल्या भल्याची वाटमी लावली ग तू पहिल्यांदा मलाच. या चौकाराच्या साह्यानं धावसंख्या होतीये 7 धावा. 7 धावा. पहिलं षटक. 37 आव्हान. आतापर्यंत 3 चेंडू झालेत. 2 बाद 7. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. यावेळेस ऑफ ड्राईव्ह करायचा प्रयत्न फलंदाज प्रतीक यांचा मिस जज होतोय. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिर. 2 बाद 7 धावा. सर्कलच्या निर्बंधातील हे षटक असणार आहे. ओके 2 क्षेत्ररक्षक आपण सीमारेषेलगत पाहतोय. फुल टॉस. रिव्हर्स स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न केला. चेंडू डीप बॅकवर्ड पॉईंटकडे जातोय. सिंगल डबल आणि फायनली इट इज 4 रन्स. संघाची धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होती 11. 24ची अजूनही गरज असेल. चेंडू पाहिले तर 19 चेंडू 26 धावांची गरज आहे.
तमाम जमलेल्या असंख्य क्रीडा रसिकांच्या साक्षीनं रंगलेला हा क्रिकेटचा सोहळा आपण एन्जॉय करतोय. मडवी 11 जासई आयोजित. फुल टॉस चुकीला माफी नाही. आउट ऑफ द स्टेडियम. मीट द फॅन्स. 6 रन्स. गावागावात एकच वादा आमचा राजवाडा, एकच वादा आमचा राजवाडा, एकच वादा आमचा राजवाडा, एकच वादा आमचा राजवाडा. पहिलं षटक संपलं जात आहे. खरं तर माणसाची वेळ आणि मैदानातील खेळ पालटायला वेळ लागत नाही आपण म्हणतो, कारण पहिल्या या षटकातील सुरुवातीच्या चेंडूवरती विकेट आला. तदनंतर चौथी धाव घेत असताना फलंदाज धावबाद झाला. म्हणजे सुरुवातीच्या 2 चेंडूंमध्ये 3 धावा जाऊन महत्त्वाचे 2 फलंदाज बाद झाले होते. आणि अशा परिस्थितीमध्ये नंतरच्या 4 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा खर्च केल्या गोलंदाजाने. हे आहे क्रिकेट. पहिलं षटक संपलं. 17 धावा आल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता आपण समीकरण पाहतोय. 18 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज. टॉप 4मध्ये जाण्यासाठी या मैदानामध्ये सामना रंगलाय. सेमीफायनलमध्ये एक संघ दाखवलेला, अर्थात बक्षिसास पात्र ठरणार आहे. या सामन्यातून जो संघ विजय होणार तो बक्षिसास पात्र ठरणार आहे. आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय. काय जबरदस्त ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत. अगदी 2 लाखाच्या स्पर्धेला लाजवतील अशा पद्धतीच्या ट्रॉफीज या स्पर्धेसाठी आहेत. वेग वेग आणि त्या वेगावरती स्वार होतोय. अश्वमेघावरती जणू काही स्वार झाला हा फलंदाज सूरज पाटील. ब्रँडेड स्ट्रोक 6 रन्स. एक प्राथमिक अंदाज होता अप्पा. एस फॅक्टर सकाळपासून पाहतोय. एस फॅक्टर फार लकी आहे. त्यांना हे मैदान फार लकी आहे. सकाळपासून हा फलंदाज अक्षरशः गोलंदाजांची चिडफाड करतोय, कत्तल करतोय. आणि तोच एस फॅक्टर, एस अर्थात सूरज, एस फॉर सूरज मैदानामध्ये आपली तलवार तळपवताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या आहे 23 धावा. विजयासाठी 14 धावांची गरज आहे. 17 चेंडू 14 धावा. 17-14. प्रीतम घरत पूर्ण दिवसभर काय दर्जेदार गोलंदाजी केली आणि तीच चांगली गोलंदाजीचं सातत्य राखण्याची वेळ आता असेल. यावेळचा चेंडू थांबला तर सूरज पाटील कसला. अगदी स्क्रीनच्या वरतून चेंडू निघून गेलाय सीमा पार. षटकार. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला. संघाची धावसंख्या होतीये 29 धावा. एस फॉर सूरज, एस फॉर संदीप. संदीप पाटील पूर्ण दिवसभर पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि संदीप पाटील पाहूया कोणता आकडा आज लावतायत का आणि त्यांना काय यश मिळते का. पण इथे सूरज पाटील अगदी बरसतोय मैदानामध्ये. क्या बात क्या बात क्या बात आहे. जबरदस्त अगदी टोला दिलेला टोला शॉट मारावा लागेल जो डीप पॉईंटमध्ये जातोय. आणखी एक देऊन चौकार. फक्त 4 धावांची गरज उरली आहे. विजयासाठी 4 धावांची गरज. सूरज पाटील मैदानामध्ये बरसतोय अक्षरशः. आतापर्यंत 9 चेंडूंचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या होते 33 धावा. औपचारिकता फक्त शिल्लक. प्रेक्षक ज्या उत्कंठावर्धक सामन्याची वाट पाहत असतात त्या प्रेक्षकांच्या उत्कंठा शिगेला लागत नाही, पण त्या प्रेक्षकांचं मनोरंजन मात्र हा फलंदाज सूरज पाटील करतोय. सूरज पाटील यांना प्रचिती कासूकरने दिलेले खऱ्या अर्थाने या शुभेच्छा कामी येत आहेत की काय. हा चेंडू हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी गवताला झिंझिंडे आणणारा फटका अलॉंग द कार्पेट. चेंडू पाहिला तर डीप कव्हरमध्ये जातोय. चेंडू उचलेपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं आहे. सिंगल पूर्ण होते. संघाची धावसंख्या होते 34 धावा. विजयासाठी 3 धावांची गरज आहे. 3 धावांची गरज. 34 पूर्ण होत आहेत.
प्रीतम घरत. रिव्हर्स स्ट्रोक लगावला जातोय. चेंडू लॉंग स्टॉपकडे जाणार. वन बाउन्स चेंडू उचलेपर्यंत सिंगल पूर्ण होते. सिंगल पूर्ण केली आहे. 35 होत आहेत. 37चं आव्हान. विजयासाठी 2 धाबांची गरज. पाहूया आजच्या दिवसातील शेवटचा फटका फलंदाज सूरजच्या बॅटमधून येतोय का? विजयाचा फटका तो ठरेल का? हा सामना या चेंडूवरती संपेल का? हे प्रश्नचिन्ह आहे. कोणता उत्तर आहे आणि शंकेचे निरसन का आहे हे मात्र हा चेंडू सांगून जातोय. हा चेंडू फक्त सन्मान दिला जातोय आणि पाहता पाहता 2 षटकांचा खेळ संपतोय. या 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर धावफलकात लागल्या जात आहेत त्या 35 धावा. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 धाबांची गरज. प्रेक्षकांची अलोट गर्दी या स्पर्धेला शुभसंकेत देतात आणि यशाची खऱ्या अर्थानं पोचपावती देतात की एक यशस्वी आयोजन कसं असावं याचं उत्तम उदाहरण. उद्याच्या दिवसाचा आपण विचार केला. या स्पर्धेची उद्या सांगता असेल. उद्याचा मोठा लॉट आहे. मोठे मोठे संघ उद्या खेळण्यासाठी येणार आहेत. तर प्रेक्षकांना आव्हान असेल की उद्यासुद्धा आपण या स्पर्धेसाठी येण्यास नक्कीच उत्सुक राहा. भिंगारी उसरली, कामोठे बामणडोंगरी, चांभारली विपक्ष साई आणि दापोली विपक्ष मुरबी असे उद्या मोठे मोठे सामने प्रेक्षकांच्या भेटीला येतील. हा चेंडू सन्मान देण्याचा प्रयत्न केला जातोय. शॉट लिमिट ऑनला उडालेला झेल सोडलाय. 2 धावांची गरज. प्रतीक सुरते थोडीशी छेडखाणी करण्याचा प्रयत्न करतायत. 11 चेंडू 2 धावांची गरज. हा चेंडू हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न केलाय. सिंगलला प्राधान्य दिलं जात आहे आणि स्कोर इज लेवल. सामना बरोबरीने सुटला आहे. या स्पर्धेचे नियम आहेत कंपल्सरी चेसिंग. पण वरचेवळे संघाने सुद्धा फार पूर्ण दिवसभर प्रभावित खेळ केला. चांगल्या पद्धतीने त्यांचा खेळ राहिला. शेवटच्या क्षणाला मात्र हा चेंडू जबरदस्त फटका षटकाराच्या साह्यानं संपवतोय या सामन्यातील आव्हान. आणि आपण पाहतोय हा सामना एकाची जिंकला आहे. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच उपांत्यपूर्व फेरीपर्यंत फार चांगल्या